नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, तुम्ही पेन्शनधारक किंवा ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या घरात ज्येष्ठ नागरिक किंवा पेन्शनधारक असतील तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे। मे महिन्याच्या पेन्शनसोबत केंद्र सरकारने अनेक नियम बदललेले आहेत, जे तुमच्यासाठी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे। यासोबतच हायकोर्टकडून पेन्शनधारकांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे। चला तर मग एक एक करून सर्व बातम्या जाणून घेऊया। यामधील पहिली बातमी अशी की 65 वर्षांवरील लोक ही पॉलिसी खरेदी करू शकतील। जर तुम्ही पेन्शनधारक किंवा ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या घरात पेन्शनधारक किंवा ज्येष्ठ नागरिक असतील ज्यांचे वय 65 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे। वास्तविक IRDAI आरोग्य विमा खरेदीशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल केला आहे। आता कोणत्याही वयाची व्यक्ती आरोग्य विमा पॉलिसी घेऊ शकते। यापूर्वी ती खरेदी करण्यासाठी कमाल वयोमर्यादा 65 वर्षे होती, ती आता रद्द करण्यात आली आहे। बातमी क्रमांक 2, निवृत्ती कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा। निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतन संबंधित लाभ मिळण्यासाठी पेन्शनधारक वर्षानुवर्षे कायदेशीर लढा लढतात, मात्र आता त्यांच्यासाठी मोठा दिलासा देणारी बातमी आली आहे। पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने दिली खुशखबर। आता तुम्हाला वर्षानुवर्षे कोर्ट किंवा विभागांमध्ये जाण्याची गरज नाही। आता सेवानिवृत्ती आणि पेन्शनशी संबंधित प्रलंबित प्रकरणांची दररोज न्यायालयात सुनावणी होणार असून दररोज निकाली निघणार आहेत। प्रलंबित प्रकरणांची दखल घेत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गुरप्रीत सिंग यांनी हा आदेश दिला आहे। बातमी क्रमांक 3, पेन्शनधारकांना अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मोठी बातमी मिळाली आहे। अलाहाबाद उच्च न्यायालयाने चुकीच्या पगाराच्या आधारे ग्रॅज्युटी कापलेली रक्कम 6% व्याजासह परत करण्याचे आदेश दिलेले आहेत। चुकीच्या पगार निश्चितीमुळे सेवेदरम्यान कर्मचाऱ्याला अतिरिक्त रक्कम अदा केली असल्यास ती ग्रॅज्युटीमधून वसूल केली जाते। राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे अतिरिक्त देयके वसूल करण्याचा आदेश रद्द केला आणि ही रक्कम एका महिन्याच्या आत 6% व्याजासह परत करावी असेही सांगितले। बातमी क्रमांक 4, हिमाचल हायकोर्टाने पेन्शनधारकांना दिली अप्रतिम भेट। हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने 2016 पासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव सुधारित वेतन श्रेणीचा लाभ देण्याचे आदेश दिलेले आहेत। हे याचिकाकर्ते 2016 ते 2022 दरम्यान निवृत्त झाले। या प्रकरणाचा निकाल देताना न्यायाधीश ज्योत्स्ना दुआ यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला आहे। सरकारने 1 जानेवारी 2016 पासून कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी देण्याची घोषणा केली होती, मात्र 2016 ते 2022 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता हा लाभ देण्याचे आदेश हिमाचल उच्च न्यायालयाने दिले आहेत। बातमी क्रमांक 5, EPFOने PF खातेदारांना मोठा दिलासा दिला आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFOने PF खातेदारांना मोठा दिलासा दिला आहे। आता PF काढण्याच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे। आता खातेदार स्वतःच्या किंवा त्याच्यावर अवलंबून असलेल्यांच्या उपचारासाठी खात्यातून 1 लाख रुपयांपर्यंत रक्कम काढू शकतो। यापूर्वी ही मर्यादा 50,000 होती, ती वाढवून आता 1 लाख करण्यात आली आहे। हा मोठा बदल 16 एप्रिल 2024 पासून लागू झाला आहे। बातमी क्रमांक 6, CGHSच्या लाभार्थ्यांना हे काम 90 दिवसांच्या आत करावे लागेल। केंद्र सरकारच्या आरोग्य योजना CGHSच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठा अपडेट आहे। 15 एप्रिल 2024 रोजी एक आदेश जारी करण्यात आला होता। त्यानुसार आभा ID बनवण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे आणि CGHच्या आभा ID नंबरशी जोडण्याची मुदत वाढवण्यात आली आहे। तुम्हाला सप्टेंबर 2024 पर्यंत आभा ID नंबर मिळवावा लागेल आणि CGHS ID ऑक्टोबर 2024 पर्यंत आभा ID नंबरशी जोडला जावा। बातमी क्रमांक 7, HDFC बँकेने ज्येष्ठ नागरिकांना भेट दिली। HDFC बँक ज्येष्ठ नागरिकांना 0.50% ऐवजी 0.25% अतिरिक्त व्याज देत आहे। हे तुमच्या नियमित FD पेक्षा थोडे जास्त व्याज आहे। HDFC बँक ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्ष 1 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 7.7% व्याज देत आहे। सिनियर सिटीझन केअर FD मध्ये गुंतवणूक करण्याची ही शेवटची संधी आहे। बातमी क्रमांक 8, जून महिन्याच्या पेन्शन संदर्भात चांगली बातमी। निवृत्ती वेतनधारकांचा महागाई भत्ता 50% पर्यंत वाढवण्यात आला आहे, मात्र तो अनेक निवृत्ती वेतनधारकांना देण्यात आलेला नाही। अशा परिस्थितीत जून महिन्याच्या पेन्शनसह 50% DA दिला जाईल। यासोबतच ज्यांना थकबाकी मिळालेली नाही त्यांनाही पैसे दिले जाणार आहेत। जे बँकांकडून पेन्शन घेत आहेत त्यांची जून महिन्याची पेन्शन त्यांच्या खात्यात जमा केली जाईल, तर जे स्पर्शच्या माध्यमातून पेन्शन घेत आहेत त्यांची पेन्शन 30 तारखेपर्यंत त्यांच्या खात्यात जमा केली जाईल। तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.